म्हणजे खूप जास्त पॉवरफुल ऊर्जा येथे प्रकट झालेली आहे. सो ही रिडिंग काही साधारण नाहीये. सो येथे ही खूप जास्त कनेक्टेड करणारी रिडिंग आहे तुमच्यासाठी. आणि त्या उच्च जी एनर्जी आहे, उच्च क्षमता धारण जी एनर्जी आहे, त्याच्याशी नाही वाटत असतं की आपल्या मुलांनाही ह्या गोष्टी कळायला पाहिजेत. तर आपल्या मुलांनाही ह्या गोष्टी कळायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत ही मेसेज गेला पाहिजे की शिवजींना, मी शिवजींनाच मागते. मी शिवजींपुढे गेलं, मी शिवजींना काहीच मागत नाही की मला शिवजी तुम्ही हे द्या, ते द्या, काय द्या. नाही, मला काही नका देऊ तुम्ही शिवजी, मला तुम्हीच पाहिजे. मला दुसरं कुणी नकोय. मला काय करायचं. हा, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर ह्या व्हिडिओपर्यंत तुम्ही आले आहात तर नक्कीच तुम्ही मा कालीचे भक्त आहात. तुमच्या जीवनामध्ये मा कालीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे किंवा तुमच्या घरामध्ये मा काली आजच्या नंतर प्रवेश करत आहे. कारण की हा व्हिडिओ एक स्पेसिफिक व्हिडिओ आहे आणि फक्त मा कालीच्या भक्तांपर्यंतच पोहोचणार आहे किंवा अशा लोकांपर्यंत पोहोचणार आहे की ज्यांना मा कालीची सेवा करण्याची गरज आहे, ज्यांना मा कालीच्या सानिध्यात राहण्याची गरज आहे. कारण की येथे दिसून येत आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या बाबतीमध्ये नकारात्मक घडत आहे. मग ज्यावेळेस मुलांवरती अडचण येते, आपल्या बाळांवरती अडचण येते, त्यावेळेस मा काली एक अशा मातेचं रूप घेते की जी सगळ्यांचा नकारात्मक ऊर्जेचा संहार करते. सो पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काय संदेश आहेत मा कालीकडून. आजच्या दिवशी मदर्स डे ही आहे आणि मा काली पूर्ण जगताची माता आहे, सगळ्यांची माता आहे, आपली वैश्विक माता आहे. मा काली महाकाल आपले वैश्विक माता पिता आहेत, आपले ब्रह्मांडीय माता पिता आहेत. तर आपण आज मा कालीकडून संदेश घेत आहोत तुमच्यासाठी, तुमच्या जीवनातल्या सध्याच्या करंट सिच्युएशनवर. तर त्याआधी तुमची करंट सिच्युएशन काय आहे ते चेक करूया. त्यानंतर तुमच्या जीवनात कोणते गोष्टींचा तुम्हाला अवलंब करणं गरजेचं आहे, कोणते बदल तुमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या अकॉर्डिंग तुम्हाला काय गायडन्स मिळणं गरजेचं आहे मा कालीकडून, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर लेट्स सी. सुरुवातीला आपण तुमची करंट एनर्जी चेक करतोय. त्याआधी तुमच्या एनर्जी फील्डमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर निघून जावी यासाठी मी मा कालीला प्रार्थना करते. All negativity send it back to sender, multiply by 1000 times. जय मा काली. तुमच्या ऑरा फील्डमध्ये जी कोणती नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करत आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. My angel, spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me. All negative energy, please remove back. Send it back to center, multiply by 1000 times. Remove. थँक्यू शिवजी. जय महाकाली. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय आपल्याला संदेश मिळत आहे, काय तुमची करंट सिच्युएशन आहे त्यावरती आपण आजचा व्हिडिओ घेत आहोत. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. हे आपलं एक स्पिरिच्युअल चॅनल आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. डिवाइन प्लीज गाइड मी अबाउट कलेक्टिव्ह एनर्जी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर येथे आपण 3 कार्ड्स घेतलेले आहे तुमच्या करंट एनर्जीसाठी. तर नक्कीच येथे दिसून येत आहे कशाचं तरी दडपण तुमच्यावरती आहे, कशाचं तरी बर्डन तुम्ही घेतलेलं आहे. मे बी सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही चिंतेमध्ये आहात, कशाचा तरी विचार करत आहात खूप जास्त डीपली. अशा काही गोष्टींचा विचार करत आहात ज्या तुमच्या जीवनामध्ये इथून मागे घडून गेलेल्या आहेत किंवा कसलं तरी आर्थिक अडचणींना तुम्ही सामना करत आहात. सो अशा प्रकारची ऊर्जा आहे. मे बी काही पैसा जो आहे तो तुमचा कुठेतरी गुंतलेला आहे किंवा काही पैसा तुमच्याकडे येणार आहे परंतु तो येत नाहीये, किंवा लोन आहे, काही कर्ज आहे, खूप जास्त कर्ज आहे, किंवा असंही असू शकतं इतरही काही मानसिक दबाव आहे, इतरही काही नात्यांच्या संदर्भात तुमच्या जीवनामध्ये गोष्टी नकारात्मक घडत आहेत, किंवा असू शकतं तुमचे जे काही रिलेशनशिप्स आहेत म्हणजे जे नातेसंबंध आहेत त्यामध्ये काहीतरी नकारात्मकता येथे आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड, लवरचं कार्ड आपल्याला येथे इंडिकेट करत आहे की तुमच्या नातेसंबंधामध्ये म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये येथे नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव झालेला आहे किंवा सध्याची जी काही ऊर्जा आहे ती निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे.
तुमच्या अराउंड अशी काही लोक आहेत ज्यांनी तुमच्या नात्याला सतत टार्गेट केलेलं आहे. मे बी ते तुमचं लव्ह रिलेशनशिप असो, ते तुमचं मॅरेज असो, तुमचं एकमेकांचा वैवाहिक संबंध असो, परंतु त्यांना इतर लोकांनी इन्फ्लुएन्स केलेला आहे. जसं की तुम्ही ह्या मॅरेजमध्ये पडलात, जसं की तुमचा विवाह तुमच्या हजबंड सोबत, वाईफ सोबत, मेल फिमेल दोन्हींच्यासाठी ह्या ऊर्जा आहेत. सो झाला तुमचा विवाह, त्यानंतर एक प्रकारे असू शकतं सतत वादविवाद राहिले, सतत भांडणं राहिले, एक प्रकारे तुमच्या दोघांना कधी म्हणजे एकत्र येऊ दिलं नाही, किंवा असं काही निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव राहिलेला आहे की जे तुमचं हे पवित्र बंधन होतं, एक खूप जास्त तुमचं कनेक्टिव्हिटी होती एकमेकांसोबत. नातेसंबंधामध्ये तुमच्या दोघांमध्ये एकतर प्रेम जास्त होतं, कारण लव्हर्सची एनर्जी आहे, मे बी सोलमेट कनेक्शनमध्ये तुम्ही असणार आहात. सो अशा ठिकाणी जर इतर लोकांना काही मिळालं, सांज साधायला वेळ मिळाला, तर नक्कीच त्यांनी तुमच्यामध्ये काही वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, काही भांडणं लावून देण्याचा प्रयत्न केला, किंवा तुम्ही दोघांना सेपरेट कसं करता येईल असाही प्रयत्न केला गेलेला आहे. सो तुमच्या अराउंड तुमच्या नातेसंबंधामध्ये जे कोणी लोक आहेत, माहेरी सासरी, तर त्यांनी सतत प्रयत्न केला गेला आहे की तुमचा जो काही हा विवाह संबंध आहे तो टिकून आहे, तो तुटून जावं. सो येथे ऊर्जा ज्या आहेत आपल्याला, येथे तुम्ही स्ट्रगल करत आहात, सध्या नात्यामध्ये तुम्ही स्ट्रगल करत आहात. सो असू शकतो दोघांच्याही मनात एकमेकांविषयी म्युच्युअल फिलिंग्स आहेत, प्रेमभाव खूप जास्त आहे, परंतु इतर लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन सतत तुमचं नातं जे आहे तुटण्यापर्यंत जातं, म्हणजे ऍक्च्युली जातं कुठपर्यंत, डिवोर्स पर्यंत जातं. परंतु हे जे काही तुमचा कर्मा त्यांच्यासोबत बांधलेला आहे, जो की पास्ट लाईफचा असू शकतो, ह्या लाईफचा असू शकतो, तो पूर्ण झाल्याशिवाय तुमचं नातं काही तुटणार नाही. परंतु येथे जी काही स्ट्रगलिंग फेस असते, म्हणजे नातं एक तर तुटतही नाही आणि नातं एक तर चांगलं चालतही नाही. सो त्यामुळे एक जो मानसिक ताणतणाव असतो त्याला तुम्ही सामोरे जात आहात, अशी ऊर्जा येथे दिसून येत आहे. अँड ही जी काही ऊर्जा आहे ही इन्फ्लुएन्स झालेली आहे तुमच्यामुळं नाही ना, तुमच्या पर्सनमुळं, तर ही तुमच्या अराउंड असणाऱ्या लोकांमुळे, जे की कार्मिक लोक आहेत, जे की तुमच्या नात्याला त्यांना वाटतच नाही की हे नातं चांगलं चालावं, सतत त्यांनी त्याला एक आपण म्हणतो नजरदोष लावलेला आहे, दुष्ट लागावं असं तुमचा संसार असू शकतो. परंतु काही कारणामुळे असू शकतं सध्याची ऊर्जा ही नेगेटिव्ह झालेली आहे. सध्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच दिवसापासून याच्यामध्ये वादविवाद सुरू आहेत, यामध्ये संघर्ष सुरू आहे, नात्यामध्ये पाहिजे तेवढं तुम्हाला आउटपुट्स देता येत नाही ना तुम्हाला त्यातून काही मिळतंय. सो येथे आपल्याला दिसून येते की दिसतंय तर सगळं, कळतंय तर सगळं, करायचं तर आहे सगळं, परंतु एक मन नाही लागत त्या गोष्टीमध्ये, ते करायचं नाही. हे कुणीतरी काहीतरी अशा गोष्टी करत आहे, मे बी काही ब्लॅक मॅजिक करत आहे, काही स्पेल वर्क करत आहे, जेणेकरून तुमचं जो काही हे चांगलं चाललेलं सगळं आहे तर ते तुटून जावं. बघा कसं होतं, कधी कधी आपणही काही गोष्टी खूप जास्त रिव्हील करतो की आमचं आता चांगलं चाललंय, आमचं खूप छान आहे, आमची फॅमिली अशी आहे तसे आहे, किंवा आपण जे लोकांना दाखवतो ते आपल्या उत्सुकतेपोटी दाखवत असतो, किंवा आपल्याला आवड आहे म्हणून, किंवा आपल्याला वाटतं की कदाचित ह्यांना चांगलं वाटेल आपलं बघून, असं तुम्हाला वाटत असतं. परंतु त्यामागे त्या बघणाऱ्यांचा दृष्टिकोन आपल्यासारखा नसतो. त्यांना वाटतं कदाचित हे आपल्याला काहीतरी शो ऑफ करत आहेत, किंवा ह्यांचं कसं काय चांगलं चाललंय, ह्यांचं कसं काय असं होतंय, ह्यांच्या जीवनात कसं काय सक्सेस आहे, सो कसं काय म्हणजे हे सगळं ह्यांच्याच बाबतीत कसं काय चांगलं होतं, तर हे पाहून त्या लोकांनाही बरं वाटत नाही आणि मग ते एक प्रकारे निगेटिव्हिटी सोडायला प्रयत्न करतात. जर तोंडावर भांडता येत नसेल तर मग माघारी काहीतरी ब्लॅक मॅजिक किंवा माघारी काहीतरी क्रिया करून घेणं, किंवा सतत जे हे नातं आहे ते टिकलं नाही पाहिजे यासाठी काही ना काहीतरी पर्याय शोधणं, काही ना काहीतरी उपाययोजना करत राहणं, तर अशाही गोष्टी केल्या जातात. आणि मग आपण इकडे विचार करत असतो आपलं तर सगळं चांगलं चाललं होतं, माहिती नाही काय झालं, अचानकच पर्सन जो आहे खूप जास्त बिघडला, पार्टनर जो आहे खूप जास्त चुकीच्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करत आहे. सो हे सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ते काही एकाएकी नाही होत, इट्स अ प्रोसेस. सो आपल्याला इथे समजून घेण्यात आलं पाहिजे, किंवा इथे कार्डशी तुमचे दाखवत आहे जे की तुमचं रिलेशनशिप आहे त्यामध्ये तुम्ही सध्या स्ट्रगल फेस करत आहात. नातेसंबंधामध्ये सध्या तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये, तुमच्या मॅरेजमध्ये तुम्ही सध्या स्ट्रगल फेस करत आहात, बिकॉज ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही हँगआउट झालेले आहात, म्हणजे धड सोडता येत नाही, धड पकडता येत नाही. सो अशा प्रकारची तुमची सध्या स्थिती झालेली आहे की काहीच नाही ह्याच्यामध्ये, जर ह्या नातेसंबंधामध्ये काही प्रेमच नाहीये, किंवा या नातेसंबंधामध्ये जर काही आपल्याला पाहिजे तसं आपल्याला रिस्पॉन्सच नाहीये, किंवा आपण एवढंच करतोय, आपण एवढं स्ट्रगल करतोय, आपण प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, किंवा आपण भरपूर इफर्ट्स सुद्धा टाकलेले आहेत, आपण ऐकूनही घेत आहोत, परंतु ह्या नात्याला काही वर्क पुढं होतच नाही, म्हणजे आपल्यासारखं होत नाही. आपला पार्टनर एक तर दुसरीकडे खेचला जातोय, किंवा असंही येतंय की मध्ये मध्ये इथपर्यंत गोष्टी घडतात की नातं हे पूर्ण डिवोर्स पर्यंत जाते. सो ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त तुमच्या बाबतीत घडत आहेत असं नाही, त्या तुमच्या पर्सनच्या, तुमच्या पार्टनरलाही हाच विचार येतो की माहिती नाही हे सगळं काय चालू आहे, कदाचित त्यांची चूक असेल, काही तेही दुसऱ्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये जास्त आलेले असतील, असंही असू शकतं, परंतु त्यांची जी मती आहे, जी बुद्धी आहे आपण म्हणतो, ती भ्रष्ट करण्याचं काम कोणीतरी करत आहे, आणि त्यामुळे त्यांची सुद्धा अवस्था ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला लटकल्यासारखे, हँगआउट पर्सन सारखे दिसून येत आहे. दोन्ही गोष्टींमध्ये अडकलेले, धड यांचा ऐकावा
वाईफचं ऐकावं की बायकोचं ऐकावं की हजबंडचं ऐकावं, जे कुणाच्याही संदर्भात ऊर्जा असू शकते. कारण ह्या नात्याला इतर कुणीतरी पर्सन जो आहे, इतर कुणी नकारात्मकता ठेवणारा तुमच्याबद्दल असा कुणीतरी व्यक्ती आहे जो ह्या नात्याला इन्फ्लुअन्स करत आहे. सो ही तुमची सध्याची पर्सनल म्हणजे करंट एनर्जी आहे. वन मोर कार्ड. तर नक्की ज्यावेळेस तुम्ही पुढे पाहता भविष्याकडे, किंवा ती जी व्यक्ती आहे कोणीतरी, ती कधी असं समतोल साधून देत नाही तुमच्या नात्यामध्ये. म्हणजे तुमचं जर खूप चांगलं चाललं तर काही ना काहीतरी अशी काहीतरी क्रिया करायची की ह्यांचं बिघडलं पाहिजे. तुमचं बिघडलेलं असलं की मग तिकडं आनंद होतो. सो असेही काही लोक आहेत जे दुरून तुमचं जे बॅलन्सिंग बिघडवण्याचा प्रयत्न करतात, समतोल बिघडवण्याचा प्रयत्न करतात. कारण की मग जर खूपच चांगलं चाललं तर मग कसं होणार, त्यांचं कसं काय चालणार मग. सो काहीतरी असं आहे की तुमचं जर बिघडलं तर त्यांचा फायदा होतो आहे, म्हणून ती लोक तुमचं सगळं बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. सो असू शकतं असं काहीतरी कन्फ्युजन तुमच्यामध्ये निर्माण केलं जातं कम्युनिकेशन थ्रू. तुमचं हळूहळू कम्युनिकेशन थोडंसं असतं, परंतु भांडणं पार एकदम टोकाला जातात. तर याचा काय परिणाम होतो की पूर्ण आपली जी फॅमिली आहे, आपले मुलं असू शकतात, किंवा आपलं मानसिक स्थैर्य आहे, आपली मानसिक शांती आहे, त्यावरती सुद्धा परिणाम होतो. आणि हे ब्लॅक स्पेल्स किंवा जे नेगेटिव्ह उच्चार तुमच्या बाबतीत केले जातात, तुमच्या नात्या बाबतीत केले जातात, तुमच्या नेगेटिव्हिटी ज्या पाठवल्या जातात, सो असू शकतं असं काहीतरी तुमच्या बाबतीमध्ये घडताना येथे दिसून येत आहे. दुरून समहाव कोणीतरी जे आहे डिसबॅलन्स, तुमची सिच्युएशन जी आहे डिसबॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. सो हा काही लोकांसाठी मेसेज असू शकतो, सगळ्यांसाठी नाही, बिकॉज दिस इज अ जनरल रीडिंग. इफ यू वॉन्ट पर्सनल देन यू कॉन्टॅक्ट मी. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्हाला समजत नाही की नेमकं आता काय करायला पाहिजे. तुम्ही विचार चक्रामध्ये आहात, खूप जास्त ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे, विचार करत आहात तुम्ही नेमकं हे सगळं काय आहे. आणि बाकीचे लोक तुमच्या नात्याबद्दल इथे चर्चा करताना दिसून येत आहेत की ह्यांच्या जीवनामध्ये असं काय चालू आहे, आतापर्यंत सगळं चांगलं होतं, अचानक कसे काय बिघडले, हे लोक अशी काही झालेत. म्हणजे असंही असू शकतं. कारण की कसं होतं, आपल्या घरात जे काही चाललं त्याचा थोडाफार काय व्हायला इफेक्ट आजूबाजूला पडतो, इकडे तिकडे समाजामध्ये दिसतो किंवा मुलांमध्येही दिसतो. सो येथे दिसून येत आहे की तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी चर्चा, गॉसिपिंग, अदर पीपल करताना दिसून येत आहे. हे तुमच्या नात्यातील आहेत, शेजारील आहेत, कार्यक्षेत्रातील आहेत, कुणी आहे. परंतु सध्या तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहात, तुम्ही विचार करत आहात की नेमकं आता यातून बाहेर कसं पडायचं, यातून नेमकं करायचं काय. सो अशा प्रकारचा येथे आपल्याला विचार तुमचा सुरू दिसून येत आहे. आणि जस्टिससाठी तुम्ही डिव्हाइनला प्रार्थना करत आहात. मे बी तुम्ही शिवजीचे भक्त आहात, महाकाली, हनुमान बाबा यांचे भक्त आहात. त्यांना तुम्ही जस्टिस आता मागत आहात, न्याय मागत आहात की आम्ही एवढं सगळं केलं आहे, आम्ही आमच्या पार्टनरच्या सगळ्या चुकाही आम्ही बघितलेल्या आहेत, आम्ही तरीही त्यांना माफ करून आम्ही आमचं पूर्ण एफर्ट्स टाकून आम्ही पुढे जात आहोत. तर मग आम्ही आता काय करायला हवं आहे, किंवा आमच्या जीवनामध्ये न्याय कधी मिळणार आम्हाला, आमचं सगळं व्यवस्थित सुरळीत कधी चालणार, या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये सध्या खूप जास्त ओव्हर थिंकिंग आपल्याला दिसून येत आहे. मे बी तुम्ही काही गोष्टींसाठी प्रपोजलही ठेवला असेल तुमच्या पार्टनर समोर, किंवा असंही असू शकतं की काही स्थैर्यही तुम्हाला मिळणार आहे भविष्यामध्ये, त्याही बाबतीमध्ये, पैशांच्याही बाबतीमध्ये काही विचारचक्र सुरू आहेत. असू शकतं तुमच्या फॅमिलीचे अदर मेंबर्स आहेत ते फक्त पैशासाठी तुमचा यूज करत आहेत, परंतु हे तुमच्या पार्टनरला कळावं अशी तुमची इच्छा आहे. अँड तुम्ही जस्टिस मागत आहात, न्याय मागत आहात. सो आपल्याला हे जे काही नाईट ऑफ कप्स अँड पेज ऑफ पेंटिकल्स आहे ते इंडिकेट करत आहे की मुलांच्या आर्थिक स्थैर्यतेसाठी, मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही विचार करत आहात. त्यांच्या मे बी मॅरेज रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत तुमच्या मनामध्ये, असू शकतं. इथपर्यंत आता तुम्ही पुढे गेला आहात की आता तुमची मुलं मोठी झालेली आहेत. सो त्यांच्या मॅरेज रिलेटेड तुमच्या मनामध्ये प्रश्न येत आहे, किंवा असू शकतं की पुढे यांचं भवितव्य कसं असेल, यांच्या भविष्याची चिंता आहे, मुलांच्या लग्नाची, शिक्षणाची, किंवा त्यांना एक स्थैर्य मिळावं, आर्थिक स्थैर्य मिळावं, तुम्हालाही आर्थिक स्थैर्य मिळावं, तुमच्याही पार्टनरला आर्थिक स्थैर्य मिळावं, म्हणजे एक स्टॅबिलिटी मिळावी, यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात डिव्हाइनला. सध्या तरी ही ऊर्जा आपल्याला तुमच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे, बिकॉज तुम्ही हक्कदार आहात त्याची. कारण की तुम्ही आतापर्यंत खूप जास्त सहन केलेला आहे आणि तुमच्यावरती इतर लोकांनी खूप जास्त नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या नात्यावरती टाकलेला आहे की हे नातं कसंही करून तुटलं पाहिजे म्हणजे त्यांचा फायदा होईल. सो असेही काही लोक तुमच्या अराउंड आहेत, असेही काही पीपल्स, पण तुम्ही त्यांना चांगलं समजत आहात. तुमचा स्वभाव असा आहे की तुम्ही माफ करून टाकता लोकांना आणि त्याचाच ती लोक गैरफायदा घेतात. ते तुमच्या घरातील आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, इन लॉज मधील आहेत, किंवा तुमच्या माहेरच्या आहेत. सो आजकाल कलियुग आहे, सो आपण नाही सांगू शकत कोणाचं काय. तर तुम्ही सध्या न्याय मागत आहात डिव्हाइनला, परमेश्वराला.
ओके, नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या बाबतीमध्ये येथे भावना ज्या आहेत त्या तुमच्या सध्या डिसबॅलन्स आहेत. माँ कालीचा इथे साक्षात आपल्याला इथे दिसून येत आहे. माँ कालीच तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहे. माँ कालीच तुम्हाला काही ऊर्जांच्या संदर्भात येथे जागरूक करत आहे. सो पुनर्जीवनची ऊर्जा आहे, पुनर्जीवन होत आहे, बदल होत आहे, पुनर्जन्म होत आहे तुमचा शक्यतो. म्हणजे ज्या काही मागच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या निघून जाऊन काही नवीन तुमच्या जीवनामध्ये सुरुवात होत आहे, डेथ होत आहे. अशा काही रिलेशनशिपची, अशा काही नातेसंबंधाची दे आर नॉट सर्व्हिंग टू यू फॉर युअर बेटर फ्युचर. म्हणजे पुढील भवितव्यासाठी ती लोक तुम्हाला बिलकुलच तुमच्या जीवनामध्ये नकोच आहेत, अशी लोक तुमच्या जीवनामधून निघून जाणार आहेत. अशी ऊर्जा इथे आपल्याला बॉटमची मिळालेली आहे. तर नक्कीच माँ काली तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू इथे गाईड करते. माँ दुर्गा, माँ काली, माता महालक्ष्मी, आई तुळजाभवानी, माहूरची माता, रेणुका माता, सप्तशृंगी माता, तर ह्या सर्व जे काय आहे एकाच शक्तीची रूपं आहेत. हे सर्व कालीचीच रूपं आहेत. तर ह्या सर्व तुम्हाला ज्या काही कोणत्याही रूपात तुम्ही त्यांना पूजत असो, कुलदेवीच्या रूपात तुम्ही त्यांना पूजत असो, तर ह्या सर्व एनर्जी ज्या आहेत इथे व्हेरी म्हणजे खूप जास्त पॉवरफुल ऊर्जा येथे प्रकट झालेली आहे. सो ही रिडिंग काही साधारण नाही आहे. सो येथे ही खूप जास्त कनेक्टेड करणारी रिडिंग आहे तुमच्यासाठी. आणि त्या उच्च जी एनर्जी आहे, उच्च क्षमता धारण जी एनर्जी आहे त्याच्याशी तुम्हाला ही रिडिंग जी आहे डायरेक्ट कनेक्ट करत आहे. येथे माझ्या मनाचं काही नाही, येथे मी फक्त मेडिएटर आहे, माध्यम आहे, जे की तुम्हाला येथे काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, ज्यांच्यापासून तुम्ही अनभिज्ञ आहात, तुम्हाला माहिती नाहीत अशा काही गोष्टी, यू आर नॉट अवेअर फ्रॉम दॅट. सो मी इथे कशासाठी आहे की मी मेडिएटर आहे, माझ्या मनचं येथे काहीही नाहीये. सो येथे माँ कालीची उच्च ऊर्जाशी तुम्ही कनेक्टेड होत आहात. सो ह्या एनर्जीशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे, लाईक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही जितकं ह्याच्यामध्ये इफर्ट्स दाखवाल तितके तुमच्या जीवनामध्ये इफर्ट्स नक्की तुम्हाला दिसणार आहेत, तितके चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये नक्की होणार आहेत. कारण की गायडन्स जे असतं ते माँ काली आपल्या मुलांसाठी कधीही चुकीचं देत नाही. सो येथे तुम्हाला ह्या एनर्जीशी कनेक्ट व्हायचंच आहे, त्याचबरोबर तुम्हाला येथे एफर्ट्सही दाखवायचे आहेत. फक्त बघून तुम्ही कनेक्ट नाही होणार, तर तुम्हाला कमेंट करून, लाईक करून तुम्हाला ह्या एनर्जीशी कनेक्ट व्हायचंच आहे. सो क्लाइमेट दिस रिडिंग अँड कनेक्ट विथ दिस रिडिंग. सो डू युअर एफर्ट्स. तर नक्कीच येथे काही ना काहीतरी तुमच्याविषयी चर्चा होत आहेत, गॉसिपिंग होत आहे, तुमच्या वागण्याविषयी, तुम्ही कसे होतात, किंवा मोस्टली एनर्जी इन मधील आहे. तर नक्कीच त्यांच्याकडूनही काही तुमच्याबद्दल चर्चा केली जाते, तुमच्या हजबंडबद्दलही चर्चा केली जाते. ह्या बहुतेक ही एनर्जी मॅरिड लोकांसाठी, रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी सुद्धा मे बी काही टक्के ही रेझोनेट होऊ शकते. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या बाबतीमध्ये येथे चर्चा केली जात आहे, तुमच्या बाबतीमध्ये येथे काही ना काहीतरी बोललं जात आहे. तुमच्या भावना सध्या दुखावलेल्या आहे, तुम्ही एक सॅडनेस फील करत आहात, मे बी आफ्टर इव्हिनिंग किंवा एकदम सकाळी उठल्या तुम्हाला असं खूप नेगेटिव्ह थिंकिंग येतं. तुम्हाला वाटतं की हे काय चाललंय सगळं, उदासीनता वाटते, असं वाटतं नको हे सगळं काही चाललंय ते नको करायला, किंवा कोणीतरी खूप जास्त मिस करतंय तुम्हाला, किंवा काहीतरी असं जे खूप दुःखदायक आहे असं तुम्हाला वाटत राहतं. असं ते हेवीनेस वाटतं, एक बर्डन वाटतं, क्राईंग, रडावंसं वाटतं, काहीतरी सगळं सोडून द्यावं असं वाटतं, नको वाटतं हे लाईफमध्ये जगायला. तर अशा प्रकारच्या ऊर्जा इथे आपल्याला दिसून येत आहे. इट्स अ व्हेरी हेवी अँड स्ट्रॉंग एनर्जी. तर नक्कीच ही मूनची ऊर्जा आहे. तुमच्या भावना ज्या आहेत त्या इथे नेगेटिव्हिटीकडे गेलेल्या आपल्याला दिसून येत आहे. तर यावरती आपण माँ कालीकडून गायडन्स घेत आहोत. सो क्लायमेट दिस रिडिंग जय माँ काली म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. जे कोणी माँ कालीचे भक्त आहेत त्यांनी नक्की करायचे आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. जय माँ काली, जय माँ काली. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला काहीतरी ऐकू येतंय असं दिसत आहे, काहीतरी गोष्ट, काहीतरी तुमच्या कानामध्ये आवाज येतोय असंही येथे दिसून येत आहे. समथिंग अबाउट इयर, मे बी दिस इयर. ह्या कानात तुम्हाला काही आवाज येतोय असं दिसून येत आहे. जय माँ काली, जय माँ काली. ओके, तर आपल्याला इथे खूप स्ट्रॉंगली ऊर्जा आलेली आहे. माँ षोडशी बॉटमची ऊर्जा आहे. माँ षोडशी, चामुंडा, चिन्नमस्ता, कुरुकुल्ला, माँ कुरुकुल्ला आणि कृष्ण. तर ह्या ज्या काही ऊर्जा आलेल्या आहेत त्या आपल्याला इथे तुमच्या जीवनामध्ये आता द्विगुणित ऊर्जांचा संचार होत आहे.
तुमच्यामध्ये अशी एक पॉवर जनरेट होत आहे जी तुम्हाला ह्या सर्व नेगेटिव्ह ऊर्जांशी लढण्यासाठी बळ देणार आहे, बळ देणार आहे. तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे मा चामुंडा ही आहे जी तुमच्या जीवनामध्ये एक पॉवर जनरेट करत आहे. तुम्ही सध्याच्या ज्या का कोणत्या एनर्जीमध्ये आहात, नेगेटिव्ह एनर्जीमध्ये आहात, बॅड इन्फ्लुएन्स आहे अदर नेगेटिव्ह एनर्जीचा, इतर लोकांचा तुमच्यावरती नकारात्मक प्रभाव आहे, चुकीची लोक आहेत, ती चुकीच्या पद्धतीने वागत आहे तुमच्या बाबतीमध्ये असू शकतं. ते सुद्धा महाकालीचे भक्त आहेत, ते सुद्धा महाकालीची सेवा करत आहेत, परंतु ते जर काही अशा क्रिया करत आहेत की ज्या चुकीच्या आहेत, उच्चाटन आहे, मारण आहे, इतर ज्या कोणत्या क्रिया आहेत, अशा प्रकारच्या तांत्रिक क्रियांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असतील तर नक्कीच येथे त्यांना मा काली, मा चामुंडा नक्कीच त्यांना त्याचा काय म्हणतात त्याला, त्याची नक्कीच मा चामुंडा त्यांना त्याची शिक्षा देणार आहे. कारण की मा काली जरी तंत्राची देवता असली तरी सुद्धा ती आई आहे, ती कधी आपल्या मुलांचं वाईट होऊ देणार नाही. तर ज्या वेळेस आपल्या मुलांवरती जर तुम्ही त्यांचे भक्त असाल किंवा इथून पुढे त्यांच्या सेवेमध्ये जाणार असाल तर नक्कीच ती तुम्हाला तारणार आहे, कारण की ती पूर्ण जगताची आई आहे. तर मग ह्या अशा आईला सोडून आपण दुसरीकडे का पळायचं, आपण नेगेटिव्ह का व्हायचं? कारण की तारणारी आणि तीच आहे, मारणारीही तीच आहे, संवारकही तीच आहे. कारण की येथे दिसून येत आहे की तुम्ही कदाचित खूप जास्त सहन करत आहात, तुम्ही खूप जास्त येथे नमती बाजू घेत आहात, तुम्ही खूप जास्त त्या गोष्टींना, हे बघा, अन्याय सहन करणारे तितकंच दोषी आहे. मा काली कधी तुम्हाला असं सांगत नाही की कुणी तुमच्यावर अन्याय करत आहे आणि तुम्ही शांतपणे बसून राहा, नाही. मा काली तुम्हाला तशी ऊर्जा कधी देणार नाही. मा काली तुमच्या जीवनामध्ये का एंटर करत आहे? कारण की यू आर नॉट स्ट्रॉंग, यू आर नॉट स्ट्रॉंग. त्यामुळेच तर तुमच्यावरती इतर असे जे प्रभाव आहेत ते होत आहेत. आपल्यावरती ब्लॅक मॅजिकचा प्रभाव कधी होतो, आपल्यावरती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कधी होतो, जेव्हा आपला ऑरा वीक असतो, जेव्हा आपण खूप जास्त नकारात्मक ऊर्जेमध्ये स्वतः असतो, जेव्हा आपण स्वतःला प्रोटेक्ट करत नाही, आपण निगेटिव्ह इन्फ्लुएन्समध्ये जास्त येतो, मग ह्यामध्ये आपली सुद्धा थोडी का व्हायला चूक असतेच. तर येथे मा काली जेव्हा आता तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल तेव्हा ह्या सर्व नकारात्मक ऊर्जा आहेत त्या नष्ट होणार आहेत, त्या संपणार आहेत, त्या एकदमच झिरो होणार आहेत. कारण की येथे ऊर्जा आपल्याला छिन्नमस्ता माताची आलेली आहे. सो येथे दिसून येत आहे उग्र स्वरूप आहे माचं उग्र स्वरूप काय येतं, मा फक्त काही उग्र स्वरूप कशाला दाखवते? ज्यावेळेस तुमच्या मुलावरती जर कधी अन्याय झाला, तुमच्या मुलावरती जर इतर लोक त्याला मारायला उठले, त्याला त्रास देत आहे, तर मग तुम्ही गप्प बसून राहणार का? नाही बसून राहणार. तशाच पद्धतीने मा काली सुद्धा गप्प बसणार नाहीये. मा काली तिचं उग्र स्वरूप दाखवणारच. मग लोकांना वाटतं की मा काली फक्त उग्र स्वरूपाची आहे, नाही. मा काली प्रेमळही आहे, आपल्या मुलांसाठी ती धावते, आपल्या मुलांसाठी ती संवार करायलाही मागं पुढं पाहत नाही. सो मग ती स्ट्रॉंगर आहे, स्ट्रॉंग एनर्जी आहे, नाही की गरीब. तुम्ही असं अन्याय सहन करत राहाल आणि मा काली गप्प बसू देईल तुम्हाला? नाही होणार. तुमच्यामध्ये ज्यावेळेस मा कालीचा संचार होईल, तुमच्यामध्ये जेव्हा त्या ऊर्जा तुम्ही मागाल, तुम्ही जेव्हा त्या ऊर्जेच्या संपर्कात याल, त्यामध्ये तुमचीही पॉझिटिव्ह एनर्जी खूप जास्त हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जाणार आहे, तुमच्याही ऊर्जा चेंज होणार आहे. जे की तुम्ही इथून मागं सहन करत आले आहात, अन्याय सहन करत आले आहात, पाहत आले आहात की जाऊ दे असंच आहे, किंवा मी शांत बसते किंवा मी शांत बसतो, तर येथे मा काली जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल आणि इथून पुढच्या काळामध्ये नक्की करेल की तुमच्या जीवनातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होणार आहे, संपणार आहे, पूर्णपणे संपणार आहे. आणि एक सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे, एक पॉवर जनरेट होत आहे, जी की निगेटिव्ह ऊर्जा होती ती दूर निघून जाऊन तुमच्यामध्ये एक डबल पॉवर, आपण म्हणू शक्ती आणि शिव यांची डबल पॉवर तुमच्यामध्ये जनरेट होत आहे. तुमच्यातल्या ऊर्जा ज्या आहेत त्या इथे आपल्याला बॅलन्स होताना दिसून येत आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही एनर्जीज तुमच्या हाय कराल, जेव्हा तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड व्हाल, जेव्हा तुम्ही अशा पॉवरफुल एनर्जीशी कनेक्टेड व्हाल, त्यावेळेसच तुमचे शत्रू दूर होणार आहे. बघा, जेव्हा खूप मोठा आजार होतो त्यावेळेस आपण साधारण डॉक्टरकडे नाही जात. आपण असं फक्त, मी कोणाला हे नाही म्हणत, कमी जास्त सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीने त्यांच्या योग्यतेनुसार सगळे ज्यांना जसं काम दिले ते करतात. परंतु जर आपल्याला मोठा विकार झालाय, मोठा आजार झाला, तर फक्त आपण छोटीशी गोळी घेऊन जमणार आहे का? नाही. त्यासाठी योग्य ते आपल्याला प्रॉपर आपल्याला त्याचं पूर्ण जे काय आहे ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं, तशा प्रकारच्या फ्रिक्वेन्सीशी कनेक्टेड होणं गरजेचं असतं. त्यानंतरच आपण क्युअर होऊ शकतो. तर येथे दिसून येत आहे की असू शकतं प्रॉब्लेम खूप मोठा आहे, परंतु तुम्ही येथे काम छोट्याशा गोष्टींनी घेत आहात. किंवा काहींच्या बाबतीमध्ये असंही होतं की जिथे सुईची गरज असते तिथे तलवारीचा वापर केला जातो, जिथे तलवारीची गरज असते तिथे सुईचा वापर केला जातो. तर येथे तुम्हाला ह्या एनर्जीशी का कनेक्ट केलं जात आहे की मा काली तुमच्या जीवनामध्ये आता तुम्हाला पॉवरफुल करत आहे, तुमच्यातील ऊर्जांना पॉवरफुल करत आहे, तुम्हाला एक स्ट्रॉंग एनर्जीमध्ये कन्वर्ट करत आहे, जे की तुम्ही लो फ्रिक्वेन्सीमध्ये आहात.
तर येथे नक्की दिसून येत आहे जरी कुणी असा प्रयत्न केला असेल तुमचे नातेसंबंध बिघडवण्याचा, परंतु आता यानंतर तो प्रयत्न त्यांचा कधीही सफल ठरणार नाहीये. कारण की तुम्ही आता पुढे जात आहात, तुम्ही आता त्या एनर्जीशी कनेक्ट होत आहात, तुम्ही आता माँ कालीशी कनेक्ट होत आहात. सो या दोन्ही ज्या तुमच्या ऊर्जा, शिवशक्तीच्या ऊर्जा आहेत, त्या येथे बॅलन्स होताना दिसून येत आहे आणि खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट त्याचा दिसून येणार आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, ज्या काही गोष्टीपासून तुम्ही दूर झालेले आहात, ज्या काही गोष्टींपासून तुम्हाला दूर केलं गेलेलं आहे, तर त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या नातेसंबंधामध्ये एक आपल्याला समृद्धता येताना दिसून येत आहे, जी की तुम्ही आता लढा देताना दिसून येत आहात. तुमच्या न्यायासाठी, तुमच्या हक्कासाठी गप्प बसून जमणार नाही. कारण की असू शकतं तुम्ही बऱ्याच काळ गप्प बसलेले आहात, बऱ्याच काळ तुम्ही सहन केलेला आहे. मग किती दिवस तुम्ही सहन करणार? कधीतरी आपणही स्ट्रॉंग व्हायला हवे ना. आपणच आपल्यासाठी लढा नाही दिला तर इतर कोणी आपल्यासाठी लढा देतील असा आपण विचार का करायचा? तर येथे दिसून येत आहे की तुमच्यातील पॉवर जे आहे, एक युद्ध लढण्यासाठी तुम्ही तयार होत आहात. ते युद्ध तुमचं आंतरिक युद्ध आहे, ते तुमच्या मनाचं युद्ध आहे. ते तुमचं बाहेरच्या लढाईत आपण किती जगू शकतो, किती लढू शकतो, परंतु जे आंतरिक युद्ध असतं ह्याच्यामध्ये जो जिंकतो, ह्याच्यामध्ये जो सक्सेस होतो, तोच खरा सक्सेस असतो. हे बघा, स्पिरिच्युअलिटी म्हणजे फक्त काही जपमाळ करणं किंवा मंत्र साधना करत बसणं नाहीये. तुम्हाला ते सर्व शिकून तुमच्या जीवनामध्ये पण अवतरता आलं पाहिजे, ते तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. मग त्या सगळ्या साधनेचा काय उपयोग आहे? हे सर्व आपल्यातीलच दैवत्व प्राप्त करण्यासाठी असतं की आपण कोण आहोत, आपल्यामध्ये ती चेतना आहे, जी ब्रह्मांडाची चेतना आहे, आपण त्याचे अंश आहोत. परंतु तितकीच पॉवरफुल असतं, जितकं की ब्रह्मांडाची ऊर्जा पॉवरफुल आहे तितकीच पॉवरफुल ऊर्जा आपल्यामध्ये आहे. परंतु आपणच आपल्या क्षमतांना जाणून घेत नाही आणि मग आपण सहन करत बसतो, आपण रडत बसतो, आपण निगेटिव्ह होत जातो, आपण खूप निगेटिव्ह होत जातो. मग समजतो की आपण कुणीच नाही आहोत. जर देवाने आपल्याला तयार केलेला आहे तर आपण कमी आहोत असं का लेखायचं? देवाने जो प्रत्येक घटक निर्माण केलेला आहे तो पूर्ण आहे, तो संपूर्ण आहे, तो परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता नाहीये. बघा, मांजरी असतात बरोबर, प्राणी असतात, ते पण कसे पण असतात. कुणी काळा असतं, कुणी गोरा असतं, कुणी वीक असतं, कुणी बलाढ्य असतं, शूर असतं, परंतु ते कधी स्वतःला जज करत नाही. झाडंही कधी स्वतःला जज करत नाही, निसर्गाच्या कुठल्याच गोष्टी स्वतःला जज करत नाही. फक्त मनुष्य प्राणीच असा आहे की तो जज करतो स्वतःला की मी असा आहे, मी तसा आहे. मग हा तो का जज करतो? बिकॉज ऑफ त्याच्या माइंडमुळे. त्याच्या माइंड जे असतं, माइंडला पाहिजे काहीतरी खायला, सतत हे ते खायला पाहिजे, म्हणून तो कधी तुमचं सत्य स्वरूप जाणून घेऊ देणार नाही तुम्हाला. कारण की जर तुम्ही सत्य स्वरूप जाणलं तुमचं की तुम्ही कोण आहात, तर मग माइंडला खायला काही मिळणार नाही. माइंड आता सध्या तुमच्या हेवी आहे, तुमच्यावरती तो सत्ता गाजवतोय. ते माइंड, आपलं मन जे आहे, तो आपला मालिक नका बनवून देऊ, त्याला आपला सत्ताधीश नका बनवून देऊ, मालकाच्या रूपात नका घेऊ त्या मनाचं सगळं नका ऐकत बसू, तुमच्या आत्म्याचं ऐका. त्यासाठी तुम्हाला आत्म्याचं जेव्हा तुम्हाला आवाज ऐकायला येईल त्याच वेळेस तुम्हाला या सर्व संकटातून मुक्ती मिळेल, सर्व गोष्टीतून मुक्ती मिळेल. कारण की तुम्ही कोण आहात हे तुम्ही ओळखलेलं नाहीये सध्या. कारण की असू शकतं तुम्ही तुमच्यामध्ये खूप पॉवर आहे परंतु त्याचा तुम्ही वापर करत नाहीयेत. असू शकतं सध्या तुम्हाला समजत नाही नेमकं काय करायला हवं. ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समजत नाही त्यावेळेस आपल्याला इतरांचं कोणाचं तरी मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. कारण की हे बघा, एखादा मोठा धर्मगुरू असतो बरोबर, त्यांनी त्या ऊर्जा त्याच्यामध्ये स्थापन केलेल्या आहेत. मग त्यांनी फक्त दुसऱ्या एखाद्याला नुसतं टच जरी केलं, फक्त त्याच्या कपाळावर जरी हात ठेवला, तर त्या सर्व ऊर्जा त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होतात. ओके, खरे, ह्या सर्व ऊर्जा त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होतात. तर तुम्हाला त्या ट्रान्सफॉर्मर जवळ जायचं आहे, म्हणजे त्या शक्तीच्या केंद्रापर्यंत जायचं आहे. मग तुम्हाला ते जे काही तुम्हाला दिसेल की नेमकं आपल्या जीवनामध्ये काय चुकतंय, आपलं कुठं चुकतंय, किंवा आपलं चुकतंय का त्यांचं चुकतंय का, नेमकं काय घडतंय, की पुढची दिशा काय आहे. यासाठी तुम्हाला काही मार्गदर्शनाची गरज असते, काही तुम्हाला मार्ग दाखवणाऱ्या गुरुची गरज असते, काही तुम्हाला असू शकतं तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुम्ही इतरांसमोर नाही मांडू शकत. कारण की या जगामध्ये आपण कोणाला काही सांगायला जावं तर ते आपल्यावरच हसतात, किंवा असं आपल्याला वाटतं की कदाचित आपण यांना सांगायला जावं आणि हे आपलं ऐकून नक्की करतातच ते. कारण हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये हे कान नाक डोळे हे सगळे बंधन आहेत लोकांचे सुरू आहेत. तर येथे आपण जर कुणाला काही सांगायला गेलो तर ते कदाचित दुसऱ्या वेळेने दुसरीकडे स्प्रेड करू शकतात. तर अशा वेळेस तुम्हाला अशा काही मार्गदर्शकांची गरज असते. जसं की तुम्ही एखादं टॅरोट सेशन घेऊ शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता, तुमच्या प्रॉब्लेम्समधून तुम्ही सुटू शकता. दुसरं कुणी तुम्हाला येऊन येते म्हणणार नाही की बाबा रे तुला काय प्रॉब्लेम आहे आणि मी तुला सोडवते, कुणी म्हणत नाही. हे कलियुग आहे. सो येथे जो तो आपला फायदा पाहतोय, जो तो स्वतःचं संरक्षण करण्याचं बघतोय, आणि ही गरज आहे कलियुगाची. जर तुम्ही म्हणाल मी इतरांचं भलं करत बसल आणि मग माझं भलं होईल,
तर नाही, तसं नाही होणार. आधी तुम्हाला स्वतःमध्ये समर्थ व्हावं लागेल. स्वामी समर्थ काय सांगतात तुम्हाला? मग समर्थ व्हा. तुम्ही स्वामींचे भक्त आहात तर तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. स्वामी समर्थ असे नाही म्हणत की तुम्ही आधी दुसऱ्याला समर्थ करा आणि मग स्वतः समर्थ व्हा. आधी तुम्ही स्वतः समर्थ व्हा, मग तुम्ही दुसऱ्यांना करू शकाल. जर तुमच्यामध्येच लाईट नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय लाईट दाखवणार आहात? सो येथे तुम्हाला डिवाइन ऊर्जा हे गाईड करत आहे, माँ काली तुम्हाला हे गाईड करत आहे. माँ कालीचा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश होत आहे आणि त्या तुम्हाला ह्या सर्व नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती देत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉवरफुल मेसेज फॉर यू. सो क्लायमेट दिस रिडिंग. जय माँ काली म्हणून सुद्धा, जय माँ कुरुकुल्ला म्हणून सुद्धा तुम्हाला येथे कमेंट करायची आहे. व्हेरी पॉवरफुल एनर्जी आहे ही, साधारण ऊर्जा नाहीये. सो आजच मला असं थोडंसं गायडन्स झालं. आपल्याला स्वप्न पडतात, आपल्याला काही ना काहीतरी संदेश दिले जातात, संकेत दिले जातात, तर आपल्याला त्याकडे लक्ष दिलं पाहिजे की नेमकं आपल्या जीवनामध्ये हे बघा, डिवाइन युनिव्हर्स आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती संकेत देते, पण ते आपल्याला ओळखता येत नाही. आपल्याला कळत नाही नेमकं आपल्याला काय करायचं असतं. आपण कन्फ्यूज असतो, आपण चुकत असतो. त्यावेळेस डिवाइन ऊर्जा आपल्याला संकेत देत असतात. युनिव्हर्स आपल्याला काही ना काहीतरी मेसेज पाठवत असतो, पण आपणच नाही लक्ष देत. आपल्यालाच नाही कळत. का कळत नाही? कारण की आपण त्या स्तरापर्यंत पोहोचलो नाही. आपण मेडिटेशन करत नाही, ध्यानधारणा करत नाही, आपण आत्म्याशी कनेक्टेड राहत नाही. मग आपल्याला कसं कळणार की आपल्याला युनिव्हर्स संकेत देतोय? जेव्हा आपलं पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त व्हायला लागतं त्यावेळेस कदाचित खूप वीकनेसमध्ये जातो, जेव्हा खूप टोकाची परिस्थिती, त्यावेळेस मग आपण जातो, मग आपण विचार करतो, मग आपण विचारतो नाही मी आता काय करायला पाहिजे. सो एवढ्या गोष्टीपर्यंत जाऊ नका, एवढ्यापर्यंत वाढू देऊ नका. जर तुम्हाला डिवाइन संकेत देत आहे तर तुमच्यातील ऊर्जा वाढवा. मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की यू हॅव टू डू मेडिटेशन, बिकॉज मेडिटेशन तुम्हाला तुमच्या सोलशी जोडतं, तुमच्या आत्म्याशी जोडतं, जे की तुम्हाला गरज आहे. आत्म्याशी जेव्हा तुम्ही जुडले जाणार त्याच वेळेस तुम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जा संकेत पाठवू शकतील. त्यांना पण असतं की त्यांचे बच्चे जे आहेत तर त्यांनाही वाटत असतं की आपल्या मुलांनाही ह्या गोष्टी कळायला पाहिजेत. तर आपल्या मुलांनाही ह्या गोष्टी कळायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत ही मेसेज गेला पाहिजे की ह्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या पाहिजे. यांनी ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा जीव टाकला पाहिजे. त्यांनी माँ कालीची सेवा केली पाहिजे. माँ काली तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू बोलवत आहे, तुमची आई तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू बोलवत आहे. तर तुम्हाला ह्या ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायच्या आहेत. बिकॉज काही जे आपल्याला गोष्टी कळतात ना, तर त्यावेळेस आपल्याला त्यावरती फोकस केला पाहिजे. सो यासाठी तुम्हाला खूप जास्त पॉवरफुली हा मेसेज तुमच्यापर्यंत आलेला आहे. तर यू हॅव टू पिक दिस मेसेज. तर नक्कीच काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये यानंतर खूप जास्त चांगल्या होताना दिसून येत आहे. एक समृद्धता तुमच्याकडे येत आहे. माता महालक्ष्मीचं हे कमळ जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये फुलणार आहे. तुमच्या जीवनामध्ये एक समृद्धता, भविष्यामध्ये पॉझिटिव्हिटी, लव्ह रिलेशनशिपमध्ये कनेक्टिव्हिटी, त्यानंतर आपल्याला इथे दिसून येत आहे सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी, एक ममत्व भाव तुमचा जागृत होत आहे. जे की कधी कधी होतं, आपण खूप जास्त अँग्री करत असतो, रागीट होतो आपण आपल्या ऊर्जा खूप जास्त म्हणजे आपल्याला आपलाच राग येतो. कधी कधी आपल्याला असं होतं की काय करू मी, असं होतं कधी कधी. तर त्यावेळेस आपण आपलं ममत्व विसरून जातो, आपल्यातली करुणा, आपल्यातलं प्रेम भाव आपण विसरून जातो. तर अशा ज्या कोमल भावना आहेत त्यांना तुम्हाला झाकायचं नाही. युअर फेमिनाईन एनर्जी असाल, मस्कुलाईनही असाल तरी सुद्धा तुमच्यामध्ये एक फेमिनिनिटी आहे, तुमच्यामध्ये एक स्त्री तत्व आहे. तर ते इमोशन्सला ओळखा, त्या इमोशन्सला जागा. कारण की येथे असं नाही की इमोशनल असणं म्हणजे कमकुवत आहे. तुमची इमोशन्सच पॉवरफुल आहे. त्या पॉवरफुल इमोशन्सशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे माँ षोडशी तुम्हाला येथे सांगत आहे, लवकरच एखादं रत्न जसं चमकावं तसं तुमच्या जीवनामध्ये काही महत्त्वपूर्ण, काही पॉझिटिव्ह बदल होत आहे. तुमच्या नात्यामध्ये होत आहे. तुम्ही खूप सहन केलं आतापर्यंत, आता इथून पुढे खूप चांगले बदल तुमच्याकडे येत आहे. धन तुमच्याकडं, प्रेम तुमच्याकडे येत आहे. फक्त योग्य दिशेला पहा, योग्य दिशेकडे वाटचाल करा, योग्य काय आहे त्याकडे निवडा, ते निवडा. तुमच्या जीवनामध्ये नक्की पॉझिटिव्हिटी येत आहे आणि शांतता, पीस म्हणतो आपण, पीस येत आहे. पीस, यु नो, पीस, शांती. हा जो ब्ल्यू रंग आहे हा शांततेचा आहे. हा जो रंग आहे हा तुमच्यातीलच शांततेचा आहे. परंतु ती शांती जी आहे ती फिअर मधली नाहीये. ती म्हणजे अशी गरीब बसून किंवा रडून किंवा अशी शांतता नाहीये. ही शांती सगळं जेव्हा तुम्ही सेटल करणार आहात तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला जसं संसार पाहिजे तसं, मुलं जशी पाहिजे तसं, हस्बंडचं वागणं जसं पाहिजे तसं, फॅमिली जशी पाहिजे तशी, लोकांचे काही असू दे, आधी स्वतःमध्ये तुम्हाला बदल करायचा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल कराल, अदरची जी आजूबाजूची इन्व्हायरमेंट जी आहे, आजूबाजूची परिस्थिती जी आहे ती बदलणार आहे. सो येथे पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्याकडे येत आहे. पीस मिळत आहे, तुम्हाला शांती मिळत आहे. ज्या शांतीच्या शोधासाठी भगवान बुद्ध
सगळं साम्राज्य सोडून गेले, सगळं त्यांच्याकडे होतं, राजा होते ते, त्यांना काय गरज होती कुठं जायची, परंतु शांती हवी होती ना त्यांना, एक पीस हवा होता जीवनामध्ये, जे की त्यांना माहिती झालं होतं की जीवन हे दुःख आहे, जीवनामध्ये सुख कुठंच नाही, इथे फक्त आपण दुःख भोगायला आलेलो आहोत, तर ह्यातून मुक्ती पाहिजे होती. तर ती मुक्ती कशी मिळणार या शोधासाठी ते जंगलात गेले होते निघून. मग एवढा मोठा राजा जर इथपर्यंत विचार करू शकतो ह्या गोष्टीसाठी, तर तुम्हालाही ओळखायला पाहिजे की तुम्ही कोण आहात, कशासाठी आलेले आहात, काय करायचं आहे तुम्हाला जीवनामध्ये येऊन, कशामध्ये तुम्हाला पीस मिळणार आहे. एक लव मध्ये पीस मिळतो, एक भगवंत भक्तीमध्ये पीस मिळतो, एक समाज कार्यामध्ये पीस मिळतो, शांतता मिळते. तर तुम्हाला यापैकी कुठली शांती तुम्हाला अट्रॅक्ट करत आहे त्याकडे फोकस करा, तुमच्यातील ऊर्जा वाढवण्याकडे फोकस करा. तुमच्या जीवनामध्ये अशी शांती येत आहे, एक समुद्राची शांती, एक समुद्र आहे निळाशार, एकदम अथांग, एकदम विस्तृत, एकदम विस्तीर्ण आणि खोलवर गहरा एकदम आपण म्हणू असं एक समुद्र असतो, तशी शांती तुमची सगळ्यांना सामावून घेण्याची शांती, म्हणजे एक ब्रह्मांडीय ऊर्जा. ब्रह्मांड आपल्याला सगळ्यामध्ये, आपल्यामध्ये चेतना आहे, ती समोरच्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तीच चेतना आहे. मग आपण सगळे एकच आहोत, सगळं चालतं. मग मा कालीला असं नाही की तू नॉनव्हेज खातोय, तू मला नकोय, तू खूप देवाची भक्ती करतोय, तू मला पाहिजे नाही, बिलकुल नाही. मा काली कधी आपल्या मुलांमध्ये असा भेदभाव नाही करत. मा कालीला हा तू माझा मुलगा असा आहेस तरी मला प्रिय आहे, तू मला माझी मुलगी अशी आहेस तरी तू मला प्रिय आहे. तर मा काली ही भेदभाव नाही करत. मा काली ही तुम्हाला कनेक्ट करते, मा काली तुम्हाला प्रोटेक्ट करते, मा काली तुम्हाला पूर्ण म्हणजे मा काली तुम्हाला आशीर्वादित करते, तुमचं जीवन समृद्ध करते, तुम्हाला शांतीकडे घेऊन जाते. जीवन समृद्ध, आपल्या जीवन समृद्ध कधी होतं, पैशा पाण्याने नाही होत. आपल्याला जेव्हा कळतं आपण कशाला आलेलो आहोत आणि काय मागायला पाहिजे देवाला, तेव्हा आपलं जीवन शांत होतं. आपण दिवस आणि रात्र देवाला बघतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला, मेन काय आहे ते मागा देवाला, जे तुम्हाला पाहिजे देवालाच मागा. शिवजींना, मी शिवजींनाच मागते, मी शिवजींपुढे गेले, मी शिवजींना काहीच मागत नाही की मला शिवजी तुम्ही हे द्या, ते द्या, काय द्या, नाही, मला काही नका देऊ तुम्ही शिवजी, मला तुम्हीच पाहिजे, मला दुसरं कुणी नकोय, मला काय करायचं दुसरं घेऊन. शिवजी तुम्ही माझे आहात, माझ्या जीवनात तुम्ही या, माझेच आहात तुम्ही, आणि मला तुम्हीच पाहिजे. म्हणतात ना की मी देवाला काय मागितलं तर मी देवा तुलाच मागितलं, दुसरं कोणाला नाही मागितलं किंवा दुसरं काही नाही मागितलं. मी एवढी मोठी उच्च चेतना जर तुम्हाला मिळू शकते तर मग हे कशाला मागायचं खालचं. सो यासाठी तुम्हाला एक उच्च शांतता पीस मिळत आहे, एक निळाशार एक समुद्र दिसत आहे, एक निळाशार आकाश दिसत आहे. तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट होत आहात आणि तुम्ही खूप पॉझिटिव्ह कार्य भविष्यामध्ये करताना दिसून येत आहात. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात आणि तुमच्यामध्ये पूर्ण ममत्व भाव आहे की तुम्ही सगळ्यांना सामावून घेऊ शकता, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. सो मी आज इतकं बोलते की मला इतकं भरभरून तुमच्यासाठी मेसेजेस येत आहेत की तेवढं तुमच्यामध्ये होणार आहे भविष्यामध्ये, आणि हे नक्की होणार आहे, विश्वास ठेवा. जेव्हा आपण विश्वास ठेवतो ना तेव्हाच त्या गोष्टी होतात. जर तुम्ही म्हणाल हा काय 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे, ह्यानी काय होणार आहे, नाही, तुमच्यातील जर एनर्जी ह्याशी कनेक्टेड होत आहे तर नक्कीच ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणारच आहेत, अँड इट्स अ व्हेरी शुअरली होणार आहे. 4 नंबरची ऊर्जा आहे. सो चांगले बदल होणार आहे, शत्रूंचा नाश होणार आहे, तुमच्या जीवनामध्ये शक्ती एंटर होत आहे. सो या शक्तीला तुम्हाला स्वीकारायचं आहे, या शक्तीला तुम्हाला नाकारायचं नाही. तुमचं मन सांगेल नको कशाला करायचं, आपल्याला काय करायचं, मन सांगते, तुमचा आत्मा नाही सांगत. हे तुमचा आत्मा तर तुम्हाला सांगतो हे कर, तू ह्याच्यासाठीच आलाय. तुझ्या आत्म्याला तेव्हाच पीस मिळेल जेव्हा तू ह्या गोष्टी करशील. सो स्ट्रॉंग राहा, बी स्ट्रॉंग. आणि सगळंही उद्ध्वस्त झालं ना तरी काही उद्ध्वस्त होत नसतं, अंत असती प्रारंभ, त्यातूनच काहीतरी नवीन सुरू होतं. मग कशाला घाबरायचं, आपण इतके जन्म घेतले तेव्हा नाही घाबरलो, मग आता कशासाठी घाबरायचंय. तर येथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस होत आहे, सकारात्मक बदल होत आहे. सो हे सर्व मेसेजेस तुम्ही स्वीकारा. मा कालीची ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये स्वीकारा. मा काली आजच्या नंतर तुमच्या घरामध्ये प्रवेश करत आहे, तर तिला स्वीकारा. माझे मेसेजेस नाही स्वीकारले तरी चालेल, हे मेसेजेस आले नाही स्वीकारायचे, पण मा कालीला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारा, कारण ती शक्ती आहे आणि तुमच्यामध्ये ती जनरेट होणं गरजेचं आहे. सो येथे डिवाइन ऊर्जा तुम्हाला गाईड करत आहे, प्रोटेक्ट करत आहे, तुम्हाला कनेक्ट करत आहे थेट मा कालीशी. तर ह्या सर्व एनर्जीला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला स्वीकारायचं आहे, क्लेम करायचं आहे. ह्या ऊर्जेला पॉझिटिव्हिटीमध्ये राहा, सकारात्मक राहा. ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा, जय मा काली म्हणून सुद्धा कमेंट करा. ज्यांना पर्सनल रिडिंग, काउन्सिलिंग, काही गायडन्स हवं असेल तर त्यांनी नक्की माझ्याशी कॉन्टॅक्टही साधायचा आहे व्हॉट्सअपवरती. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात, असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. आणि जय शिवशक्ती, जय मा काली.